पकड़ रहा है। अरे चुप रहो यार। पवार साहेबांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन झाल्यानंतर जी काही घटना घडली आणि कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःचं मतप्रदर्शन त्या ठिकाणी केलं, भावनिक झाले, त्याच्यामध्ये आपली आपली भूमिका मांडली, ती सगळी ऐकून घेतल्यानंतर पवार साहेब आम्ही सगळ्यांनी सांगितलं की साहेब आता तुम्ही सिल्वर ओकला जा, आणि पवार साहेब सिल्वर ओकला गेले तरी देखील कार्यकर्ते इथनं उठायला तयार नव्हते। आणि पवार साहेब गेल्यानंतर 2 तासांनी आम्ही काही जण सिल्वर ओकला गेलो। सिल्वर ओकला गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी, त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब होते, प्रफुल्ल पटेल होते, दिलीप वळसे पाटील होते, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, विद्याताई चव्हाण, वंदनाताई चव्हाण, रोहित पवार, चेतन तुपे, शेखर निकम, अशोक पवार असे अनेक मान्यवर तिथं जमलेले होते। आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना काय कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागातनं काय फोन येत आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। ते ऐकून घेतल्यानंतर पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी आता तुमचं आणि यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जे काही वायसी सेंटरला कार्यकर्त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकून घेतलेलं आहे, मला त्याच्याबद्दल विचार करण्याच्या करता 2 ते 3 दिवस द्या। मी तो विचार 2 ते 3 दिवसामध्ये करतो आणि नंतर माझी भूमिका स्पष्ट त्या ठिकाणी सांगतो। परंतु तोपर्यंत इथं बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उठलं पाहिजे, त्यांनी जे काही नाश्ता पाणी किंवा जेवण करायचं असेल ते केलं पाहिजे। अजिबात कुणी त्या बाबतीमध्ये उपाशी पोटी राहण्याचं कारण नाही, हे त्यांनी पण माझं ऐकलं पाहिजे। मी ज्यावेळेस त्यांचा ऐकण्याचा विचार करतो त्यावेळेस त्यांनी पण माझं ऐकलं तरच मी याबद्दलचा विचार करीन। आणि महाराष्ट्रातनं समजा उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षांनी, तसंच बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे, तसंच आमदार अनिल भाईदास पाटील अशा काही लोकांचे राजीनामे दिले असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। पवार साहेबांनी सांगितलं की अजिबात कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्षांनी, युवक अध्यक्षांनी, महिला अध्यक्षांनी, कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचं कारण नाही। राजीनामा त्यांनी देता कामा नये। त्यांनी जर राजीनामा दिला तर ते मला वाईट वाटेल आणि आमदारांनी, खासदारांनी पण कुठलाही राजीनामा देण्याचं कारण नाही। या सगळ्या गोष्टीच्या करता 2-3 दिवस द्या। त्याच्यामुळं हे आव्हान मी साहेबांच्या वतीनं या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या लाखो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना त्या ठिकाणी करतो। आणि अजूनही तिथं काही जण बसलेले आहेत, चर्चा वेगवेगळ्या चालू आहेत, साहेब सगळ्यांचं ऐकून घेत आहेत। आणि साहेबांनी मात्र सांगितलं मला सगळं ऐकून घेतल्यावर 2 ते 3 दिवस लागतील। देशाच्याही वेगवेगळ्या भागातनं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत, जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आहेत, त्यांचेही फोन येत आहेत आणि इतर वेगवेगळ्या मान्यवरांचे, म्हणजे पवार साहेबांचा राजकीय जीवनामध्ये काम करत असताना पवार साहेबांनी 78 सालापासून पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नेहमीच सर्व वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपलंसं करण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे पण देशभरातनं त्यांच्याशी संपर्क साधतायत, फोन करतायत। आमच्या देखत पण अनेकांचे फोन आले, परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सध्या काही माझे सहकारी इथं समोर बसलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपण उशिरा याबद्दल बोलू, तुम्ही माझ्याशी संध्याकाळी 7-7:30च्या नंतर फोन करा असं त्यांनी अनेकांचे वेगवेगळ्या राज्याच्या नेत्यांचे आणि दिल्लीतनं फोन येत असताना
त्यांना सांगण्याचं काम पवार साहेब करत होते. मात्र साहेबांनी सगळ्यांना कुठलंही टोकाचं पाऊल कार्यकर्त्यांनी उचलता कामा नये. कुठेही ज्याच्यातनं पवार साहेबांना वाईट वाटेल, पवार साहेबांना दुःख होईल अशा पद्धतीचा काम पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, सहकार्यांनी करता कामा नये हा निरोप पवार साहेबांनी दिलेला आहे. म्हणून माझी पण तुम्हाला विनंती आहे की आपण आपलं दैवत असणाऱ्या साहेबांना 2 ते 3 दिवस दिले पाहिजेत. तो साहेबांचा हक्क आहे, अधिकार आहे आणि आपण तशा पद्धतीनं वागलं पाहिजे. आता एक अहो, पवार साहेबांना जे कोणी काही असं रक्तानी पत्र वगैरे ते कुठल्याही साहेबांना अजिबात आवडणार नाही. म्हणूनच आम्ही साहेबांच्या वतीनं सांगतोय आणि त्याचं सगळ्यांनी व्यवस्थितपणे अनुकरण करावं. कुणी मुंबईला यायचा प्रयत्न करू नये आणि कुणी ते आता ज्यांनी राजीनामे दिले त्याचा एकाचाही राजीनामा मंजूर केला जाणार नाही अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना साहेबांनी दिलेल्या आहेत. आणि त्याकरता कुणी अजून नवीन प्रश्न निर्माण करू नका. पण साहेबांना विचार करण्याच्या करता कृपया 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी द्या. कुठेही आंदोलन उपोषणाला बसलेत आणि कुठेतरी साखळी उपोषण चाललंय वगैरे वगैरे अशा पद्धतीने करता येणार नाही. कारण हा राष्ट्रवादी परिवाराचा प्रश्न आहे. आपला राष्ट्रवादी परिवाराचा प्रश्नाच्या करता सर्वसामान्य जनतेला, नागरिकांना ज्यांचा पक्षाशी संबंध नाही अशांना वेठीस धरण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळं कुणी काही आंदोलन किंवा रस्ता रोको किंवा आणखीन काही अशा प्रकारचं करता कामा नये या स्पष्ट साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत. आज दोपहर को सुबह 11 बजे पवार साहब का एक जो उन्होंने पुस्तक लिखा है उसके बारे में एक कार्यक्रम था यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में. वो कार्यक्रम में मेरे ख्याल से गिरीश कुबेर जी और अपने राजीव खांडेकर जी ऐसे अन्य लोगों ने भी अपने अपने विचार सबके सामने रखे. और फिर बाद में लास्ट में पवार साहब उनका खुद का जो कहना है उसके बारे में इसके लिए वो बोलने के लिए उठे. तो बोलते बोलते हमें किसी को पता भी नहीं था. बोलते वक्त उन्होंने 1 मई 1960 से शुरुआत की और कल की तारीख थी 1 मई 2023. तब तक का थोड़ा सा जो कुछ आज तक हुआ उसमें से जो आप सबको साहब को बताना चाहिए था वो साहब ने बताया. हमें भी थोड़ा सा लगा कि साहब ने 1 मई 1960 से शुरुआत करके 1 मई 2023 तक क्यों आए साहब. लेकिन बाद में पता चला ये सब बताते वक्त साहब ने बोला कि मेरा एज अभी 83 हुआ है, कहीं ना कहीं रुकना चाहिए. इसीलिए पार्टी का जो जिम्मेवारी है प्रेसिडेंटशिप की वो मैं उसका इस्तीफा दे रहा हूं. और उन्होंने एक कमेटी डिक्लेयर की और वो कमेटी ने बैठकर साहब के बाद उस जगह किसको बिठाना है उसके बारे में चर्चा करनी चाहिए ऐसे पवार साहब ने बताया. ये कोई भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को लीडर को अच्छा नहीं लगा. यहाँ जितने भी कार्यकर्ता आए थे उनको अच्छा नहीं लगा. जो भी बाकी के सुनने के लिए आए थे किसी को भी वो अच्छा नहीं लगा. और कोई रोने लगा, कोई अपना मन की बात वह कह नहीं सका, ऐसा सब हुआ. वो सब साहब देख रहे थे. साहब ने सब देखा. उसके बाद पवार साहब घर पे चले गए सिलो रोड पे. और वहां जाने के बाद हम कुछ लोग ऊपर बैठे थे. ऊपर बैठने के बाद 4 साढ़े 4 बजे हम भी वापिस सिलो रोड चले गए. वहां भी 15-20 लीडर लोग बैठे थे और सबने साहब को बताया कि साहब कार्यकर्ता बहुत नाराज हुआ है. कार्यकर्ता को कहना है कि आप प्रेसिडेंट रहो और एक्टिंग प्रेसिडेंट किसी को बनाओ, यानी कार्याध्यक्ष बनाओ और वो काम करेंगे. आप उसको आशीर्वाद देंगे, पार्टी का भी काम चलेगा. साहब ने उसके बारे में सबका सुनने के बाद उन्होंने बताया कि अभी आप भुजबल साहब, मैं भुजबल साहब और रोहित पवार उसको बताया कि आप तीनों वहां जाओ, सुप्रिया के साथ बात करो और मेरा जो मैसेज है वो सब कार्यकर्ताओं को दो कि
आप यहाँ से जो बैठे वहां से अपने अपने घर चले जाओ। आपकी जो मांग है कि मैंने इस्तीफा वापस लेना चाहिए, उसके लिए मुझे 2 से 3 दिन सोचने के लिए वक्त कार्यकर्ताओं को देना पड़ेगा। कार्यकर्ताओं ने उनका मेरा सुनना चाहिए और ये यहाँ से कार्यकर्ता उठ के अपने अपने घर जाए, वहाँ घर जाके खाना खाए, नाश्ता करे। जो भी उन्होंने आज सुबह तक कुछ नहीं किया, वो उसको उनकी तबीयत के लिए भी वो ठीक नहीं है, इसीलिए उन्होंने वैसा हमें बताया है और वैसा आह्वान हमने सबको किया है। और उन्होंने एक बताया, अगर ये मेरा मैसेज देने के बाद कार्यकर्ता अगर नहीं उठे तो मैं उनका सुनने वाला नहीं हूं। अगर उनका मैंने सुनना चाहिए ऐसा कार्यकर्ताओं को लगता है तो उन्होंने मुझे 2-3 दिन देना चाहिए और फिर मैं मेरा जो भी है सब सुनने के बाद मेरा जो कहना है वो कह दूंगा। नंबर 1। नंबर 2, अलग अलग डिस्ट्रिक्ट से हमारे पार्टी के प्रेसिडेंट हो, हमारे एमएलएज हो, हमारे एमपीज हो, ऐसे बहुत से कार्यकर्ताओं रिजाइन करना शुरू किया है। उन्होंने कहा कि ये तुरंत बंद कर दो, किसी ने भी इस्तीफा देने की जरूरत नहीं। एज अ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक परिवार के नाते सबने मेरा सुनना चाहिए और 2-3 दिन दे दो। मैंने भी सबके सामने ये रखते हुए मैंने खुद ने 7-8 दिन सोचा और सोचने के बाद मैंने वो मेरी मन की बात लोगों के सामने, कार्यकर्ताओं के सामने रखी है। इसीलिए ऐसा रिएक्शन आएगा ऐसा मुझे लगा नहीं, लेकिन अभी वो सब मैंने देखा है, इसीलिए 2-3 दिन लेकिन रुकना चाहिए, उनको फुर्सत देनी चाहिए, उनको वक्त देना चाहिए। उसके बाद वो सबका सुनकर ठीक तरह से डिसीजन देंगे। नहीं, पवार साहब ने जो बताया और हम वहाँ सब बैठे थे, हमने सबने मांग की कि साहब आप भी प्रेसिडेंट रहो, आप भी पहले जैसा ही अपना पार्टी का जो काम है वो चलने दो, ऐसा उनको हमने बताया। और सब कार्यकर्ताओं का मैसेज भी उनको दिया है, उनको भी मोबाइल पे मैसेज आ रहे, फोन आ रहे, सब कुछ आ रहा है। नहीं, किसी को नहीं बताया था। नहीं बताया था। आपने कहा कि 1 मई को देने वाले थे, पर किसने बताया? किसको बताया? किसको बताया? नहीं, मैंने किसी को नहीं बताया, ये सब रॉन्ग है। क्या है, कुछ भी बात। अरे मेरा पीछा छोड़ दो बाबा, बार बार मेरे ही क्या पीछे लगे, ऐसा कुछ नहीं बताया। एक हुआ है, 1 तारीख को पहले ये कार्यक्रम था, 1 के बाद हमारे सब एमएलएज है, अपने को हमारे फ्लैग होस्टिंग रहता है महाराष्ट्र दिन का, कामगार दिन का, इसीलिए कुछ एमएलए ने पवार साहब को कांटेक्ट किया कि साहब हमें तो एक ही मौका मिलता है, 15 अगस्त को हम हमारे कॉन्स्टिट्यूंसी में फ्लैग होस्टिंग नहीं कर सकते, 26 जनवरी को नहीं कर सकते, खाली हमें 1 मई को करने का मौका मिलता है। तो आज हम यहाँ करके बंबई वापस आने के लिए शाम हो जाएगी, तो आज के बजाय आप 2 तारीख को लो। तो पवार साहब सोचा कि ठीक है, उनकी मांग डिमांड तो ठीक है, इसीलिए उन्होंने 2 तारीख को रखा। सब कुछ आता कितीदा सांगितलं तुम्हाला, मी राष्ट्रवादी सोडणार नाही, कितीदा 50 वेळा तेच सांगू काय? दुसरे कुणी काही चर्चा करत असले तर त्या चर्चेला किंमत देऊ नका। अगं बाई, नाही चर्चा झाली, आम्ही त्यांना राजीनामा मागितलेला सांगतो, त्यावेळेस अध्यक्ष राहा आणि ऍक्टिंग प्रेसिडेंट तुम्हाला तुमची इच्छा असेल तर आपण ऍक्टिव्ह प्रेसिडेंट करू असं आम्ही विनंती केली। सर
पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर केले जाणार नाहीत. माझं वय 83 वर्ष झालंय, कुठेतरी थांबलं पाहिजे असं पवारांनी म्हटलं. विचार करायला वेळ द्या असा निरोप पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तर हाच निरोप घेऊन स्वतः अजित पवार इथे दाखल झाले. पक्षाचं काम नेहमीप्रमाणेच चालणार असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. मात्र माझं वय आता 83 झालंय, कुठेतरी थांबायला हवं असं शरद पवार म्हणाले. तुम्ही